छान आहात. परीक्षा आता पुढच्या महिन्यापासून सुरू होणार. आपल्या अभ्यास चाललाय व्यवस्थित? तुम्हाला जर आता आठवत असेल तर आपण परिसंस्था हा लेसन कम्प्लीट केला होता गेल्या लेक्चर मध्ये. तर आज एकदा ना मी पुन्हा तुम्हाला त्याचं रिव्हिजन करवते, म्हणजे तुम्हाला तो धडा पूर्णपणे कळून जाईल. ठीक आहे, आपण एकदा रिव्हिजन करूया. मी त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन विचारेल, तर आपला माईक अनम्यूट करायचा आहे आणि उत्तरं द्यायची आहे. ठीक आहे, ओके. चुकलं तर चुकलं, बरोबर असेल तर व्हेरी गुड, नसेल बरोबर तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण उत्तरं देणार आहात तुम्ही, देणार आहात ना सगळेजण? थम्स अप करा. ओके, एकच सेकंड, मग मी स्क्रीन शेअर करते. पूजा मोरे मॅडम आजचा विषय पूजा मोरे मॅडम, विज्ञान परिसंस्था. ओके, आपला हा लेसन आता झाला होता लास्ट लेक्चरला, तर आता आपण त्याचं एकदा रिव्हिजन करणार आहोत आणि तुम्हाला जे समजलंय ते तुम्ही सांगणार आहात सगळेजण. प्रश्नांची उत्तर द्यायची. सगळ्यांना किती क्लिअर? लिहिलेलं वाचता येतं, तेवढं दिसतंय? ओके, तर आपण स्टार्ट करूया. परिसंस्था आपल्या धड्याचं नाव आहे. नावावरून काय कळतंय आपल्याला काय आहे हे? आपल्या परिसरातील, आपल्या आजूबाजूला असणारे ज्या वनस्पती आहेत, जे प्राणी आहेत, त्या सगळ्यांना मिळून जी एक संस्था बनते तिला आपण म्हणतो परिसंस्था. काय म्हणतो? परिसंस्था. सजीव आणि निर्जीव जेव्हा एकत्र एकमेकांना मदत करून राहतात त्याला आपण म्हणतो परिसंस्था. ठीक आहे, परिसंस्थेमध्ये महत्वाचे असतात सजीव आणि तेवढेच निर्जीव पण, कारण आपण सजीव आहोत पण आपल्याला जगण्यासाठी काही निर्जीव गोष्टींची सुद्धा गरज लागते की नाही? लागते. हो, लागते, बरोबर. एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता आपल्याला जगण्यासाठी काय काय लागतं? उदाहरण म्हणजे काय गरजेचं असतं आपल्याला जगण्यासाठी, कोण सांगेल? आणि गरजेचं असतो. जरा कॅमेराच्या जवळ येऊन बोल बा. अन्न पाणी. अन्न पाणी. बरोबर, अन्न पाणी. त्यातलं पाणी ही निर्जीव गोष्ट झाली. अन्न डिपेंड्स आपण काय खातोय, ते जे खातो ते आपण सजीवच असतं, बरोबर. वनस्पती खातो, प्राणी खातो, तर त्या गोष्टी सजीव असतात. अजून काय लागतं आपल्याला? ऑक्सिजन. बरोबर, ऑक्सिजन म्हणजे हवा गरजेची असते. ऊर्जा. सूर्याची किरण. पूजा मैम डिस्कनेक्ट हो गए थे क्या?
एक्चुअली थोड़ा टेक्निकल प्रॉब्लम आ गया था, मुझे होस्ट बना दीजिए। अच्छा, हाँ आप होस्ट है मैम। ओके, एक मिनट मैम, एक दो स्कूल जो नए ज्वाइन हुए ना उनका भी नाम पूछ लीजिएगा पहले। हाँ हाँ ठीक है। दोनों हमने बढ़ा दिया। कैन आई स्टार्ट मैम? हाँ एक मिनट मैम, ये भामरे मैम, आपके स्कूल का नाम क्या है प्लीज बताइए। शासकीय आश्रमशाळा सार्वे। सार्वे, ओके थैंक यू मैम। और अगर कोई स्कूल और ज्वाइन हुए हैं नए, अभी अभी जो ज्वाइन हुए हैं, वो भी अपने स्कूल का नाम प्लीज बता दीजिए। चंद्रकांत सर, तुमच्या शाळेचं नाव काय आहे? राष्ट्रीय माध्यमिक आश्रमशाळा वाघजिरा। वाघजिरा। हेडमास्टर नावाने जे जॉईन झाले, सर तुमच्या शाळेचं नाव काय आहे? ठीक है, प्रोग्रेस पर ही माने जा रहे हैं। हम बाद में पूछ लेते थे। हाँ ठीक है मॅम। तर मुलांना तुम्ही सांगत होतात की आपल्याला जगण्यासाठी काय काय लागतं, त्यातलं अन्न, पाणी आणि हवा म्हणजे ऑक्सिजन तुम्ही सांगितलं। मग या व्यतिरिक्त देखील आपल्याला काही गोष्टी गरजेच्या असतात का? जे ठीक आहे, तर पाणी, पाणी कशापासून बनतं? पाणी कशापासून बनतं? सिंपल प्रश्न आहे एकदम, आपण लहानपणापासून शिकत असतो हे। कसं बनतं पाणी? पाऊस कसा पडतो? वाफेचं पाणी होतं। बरोबर, वाफेचं पाणी होतं म्हणजे त्यातली वाफ हा देखील एक निर्जीव घटक आहे आणि तो आपल्यासाठी महत्वाचा आहे। मग वाफांचं काय बनतात? ढग बनतात। मग ढग हा सुद्धा एक निर्जीव घटक आहे आपल्या निसर्गातला आणि तो सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे। त्यासोबत अन्न कशामध्ये उगतं? म्हणजे जे आपलं भाजीपाला आहे ते उगतो। सगळ्या वनस्पती कशामध्ये उगतात? जमीन म्हणजे काय? माती, बरोबर। माती, दगड हे सुद्धा आपल्या परिसंस्थेचेच घटक आहेत, हे आपण शिकलो होतो। तुमच्याकडे नोटबुक आहे का मुलांनो? हो आहे, ओके। त्यातले हे महत्वाचे पॉइंट तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घेत जा, म्हणजे तुम्हाला एक्झामला सोपं पडेल। ओके, परिसंस्था म्हणजे काय असतं? तर सजीव आणि निर्जीव घटकांमधील परस्पर संबंध आणि आंतरक्रिया म्हणजे काय? एकमेकांसोबत त्यांचं जे काही रिलेशन आहे, जे एकमेकांवरती ते अवलंबून असतात। म्हणजे पाणी होण्यासाठी, पाऊस पडण्यासाठी वाफ गरजेची असते, वाफ होण्यासाठी सूर्याची उष्णता गरजेची असते, त्यानंतर मग वरती गेल्यानंतर थंड वातावरण गरजेचं असतं जेणेकरून त्याचे ढग बनतील। मग त्याला पुन्हा खाली येऊन त्याचं पाणी बनण्यासाठी पुन्हा हीट गरजेची असते। तर हे सगळे झाले निर्जीव घटक आणि सजीव घटक ज्यांचं एकमेकांसोबत रिलेशन असतो। आपण ह्या निर्जीव घटकांशिवाय जगू शकत नाही आणि ह्या निर्जीव घटकांसाठी देखील काही सजीव घटक आवश्यक असतात, त्यांच्याशिवाय ते बनू शकत नाहीत। तर हे दोन्ही एकमेकांशी कसे आहेत? कनेक्टेड आहेत। त्यालाच आपण म्हणतो परस्पर संबंध। म्हणजे थोडक्यात तुम्ही आणि शिक्षक जर आम्हाला शिकवायला मुलं नसतील
तर आम्ही शिकवणार कोणाला, आणि तुम्हाला जर शिकवण्यासाठी शिक्षक नसतील तर मग तुम्ही शिकणार कुणाकडून, बरोबर. हे झालं आपल्यामधला परस्पर संबंध. तर सेम त्याला आपण म्हणूया परिसंस्था, आणि ही परिसंस्था आपल्या प्रत्येकाच्या आजूबाजूला असते आणि आपण सुद्धा परिसंस्थेचाच एक भाग असतो. तर ह्यातले घटक कुठले कुठले बघितले होते आपण? 2 प्रकारचे बघितले होते, एक जैविक घटक आणि दुसरं म्हणजे अजैविक घटक. आता अजैविक आणि अजैविक काय होतं, तर सजीव आणि निर्जीव घटकांसाठी जे आपण फॅन्सी नावं बघितली होती. आपल्याला सजीव निर्जीव आपण लहानपणापासून ऐकत आलेला असतो, बरोबर की नाही. आपल्याला जेव्हा परिसर अभ्यास असतो तिथपासून आपण सजीव निर्जीव ओळखलेलं असतं. तर त्या सजीव घटकांचं दुसरं नाव म्हणजेच जैविक घटक. आणि मग त्याच्यामध्ये काय काय येतं? सगळ्या सजीव गोष्टी, फुलं, पानं, हत्ती, कमळ म्हणजे काय, सगळे प्राणी, सगळी फुलझाडं, सगळ्या प्रकारचं गवत, मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळ्या प्रकारचे प्राणी, हे सगळं येतं जैविक घटकांमध्ये. आणि अजैविक घटकांमध्ये काय येतं, तर आपल्या आजूबाजूला दिसणारे जे काही निर्जीव घटक आहेत ते सगळे. मग त्यामध्ये सूर्यप्रकाश येतो, दगड, माती, पाणी, हवा, त्यानंतर बाष्प, तापमान, हे सुद्धा अजैविक घटकांमध्येच येतं. मग त्याचे काही प्रकार आहेत किंवा आपण त्याची आधी रचना बघूया. तर सगळ्यात पहिले महत्वाचे असतात अजैविक घटक, कारण अजैविक घटकांवरती अवलंबून असतात जैविक घटक. जर आपल्याला माती नसेल तर माती नाही म्हणजे मग अन्न किंवा कुठल्याही वनस्पतीत उगवू शकत नाही. त्यामुळे माती गरजेची आहे. त्यानंतर मग येतात जैविक घटक. तर हे सगळे जे जैविक जेव्हा आपली पृथ्वी तयार झाली तेव्हा पृथ्वीवरती सगळ्यात पहिले काय तयार झाले होते? अजैविक घटक तयार झाले होते. त्यानंतर तयार झाले सगळे जैविक घटक. ओके, त्यामुळे ह्या दोघांमध्ये हे जे संबंध आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि आपण त्याची रचना बघूया कशी आहे. जैविक घटक आणि अजैविक घटक असे त्याचे 2 भाग आपण बघितले होते. मग अजैविक घटकांमध्ये काय बघितले होते? भौतिक घटक. कोण सांगेल भौतिक घटक म्हणजे काय होतं? तुम्ही आधीचे क्लासेस अटेंड केलेत ना, होतात ना तुम्ही आधीच्या लेक्चरला? बघा याच्यामध्ये लिहिलेलं पण आहे भौतिक घटक कोणते कोणते आहेत. मग सांगा भौतिक घटक म्हणजे काय आहे? हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा. मृदा म्हणजे माती. ओके, मृदा म्हणजे माती. तर हे भौतिक घटक का आहे? तर आपण त्यांना बघू शकतो, त्यांना अनुभवू शकतो, त्यांना आपण स्पर्श करू शकतो. हवा आपण बघू शकत नसू तरी आपल्याला समजतं हवा आलेली आहे किंवा हवेचा आपल्याला स्पर्श होतो, बरोबर. तर मग हे सगळे जे घटक आहेत जे आपण बघू शकतो, आपण त्यांना अनुभवू शकतो, ते झाले भौतिक घटक. दुसरे आहेत रासायनिक घटक. मग रासायनिक घटकांमध्ये जे आहेत ते काही धातू आहेत, काही वायू आहेत, तर काही आपल्या शरीरामध्ये आणि वनस्पतींमध्ये आढळणारे रासायनिक संयुगे आहेत म्हणजे सेंद्रिय पदार्थ आहेत. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. ठीक आहे, प्रोटीन तुम्ही ना ऐकलंय सगळ्यांनी? प्रोटीन ऐकलंय, बरोबर. तर प्रोटीन काय असतं? आपल्याला जे गरजेचे आपल्या शरीरामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त जगण्यासाठी जे गरजेचे असतात ते प्रोटीन्स. त्यानंतर कार्बोहायड्रेट्स जे आपल्याला कशामधून मिळतात? भातामधून मिळतात, म्हणजे तांदूळ मधून मिळतात. त्यानंतर बटाट्यामधून मिळतात, ते असतात कार्बोहायड्रेट. आणि स्निग्ध पदार्थ म्हणजेच जे काही तेलाचे, तुपाचे पदार्थ आहेत ते सगळे, ते झाले सेंद्रिय घटक. हे सगळं आपल्या शरीरामध्ये अवेलेबल असतं. आणि सेंद्रिय पदार्थांमध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन असे वेगवेगळे वायू जे आपल्याला आपल्या वातावरणामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम असे अनेक धातू, त्यातले काही धातू आपल्या शरीरामध्ये सुद्धा असतात आणि त्याची आपल्या शरीरामध्ये गरज असते. कॅल्शियम आपल्या दातांसाठी, हाडांसाठी गरजेचं असतं. लोह आपल्या रक्तासाठी आवश्यक असतं. ठीक आहे, असे वेगवेगळे अनेक घटक आहेत जे आपल्यासाठी गरजेचे असतात. ते झाले असेंद्रिय पदार्थ.
त्यानंतर जैविक घटक बघितले होते. जैविक घटकांचे आपण 3 प्रकार बघितले. कोणते कोणते? आकृतीमध्ये बघून सांगू शकता कोणते 3 प्रकार आहेत जैविक घटकांचे? आकृतीमध्ये दिसते ना तुम्हाला सगळ्यांना? आकृती दिसते? थम्सअप करा दिसत असेल तर. पळासखेडा आश्रमशाळा तुम्हाला आकृती दिसते? हाँ मैडम बोला. सर तुमच्या मुलांना हे दिसतंय का पीपीटी? हो दिसतंय. आकृती दिसते? दिसते. मुलांना तुम्हाला मी काही विचारलं ना आणि हो किंवा नाही सांगायचं असेल तर मग असं थम्सअप दाखवा. ओके, म्हणजे मला कळेल की तुम्ही उत्तर देताय. ठीक आहे? असं हात वर करून सांगा किंवा हात वर करा किंवा थम्सअप दाखवा. ओके. तर जैविक घटकांचे आपण 3 प्रकार बघितले. कोणते? उत्पादक, भक्षक आणि विघटक असे 3 प्रकार बघितले. मग उत्पादक म्हणजे कोण? हिरव्या वनस्पती. ज्या सगळ्या वनस्पती आहेत त्या उत्पादक गटामध्ये येतात, कारण की त्या स्वतःचं अन्न स्वतः त्यांच्या शरीरामध्ये निर्माण करतात. त्यानंतर भक्षक मध्ये आपण प्राणी बघितले. जे सगळे प्राणी आहेत ते भक्षक गटामध्ये येतात. आणि विघटक म्हणजे सूक्ष्मजीव, जे ह्या प्राण्यांचं आणि हिरव्या वनस्पतींचं ते मृत झाल्यानंतर म्हणजे काय मेल्यानंतर त्याचं विघटन करायचं काम करतात. मग हा जो गट, हा जो क्रम आहे उत्पादक, भक्षक आणि नंतर विघटक, हा तुम्हाला पूर्ण परिसंस्थेमध्ये सेम असेल. ठीक आहे? सर्व पूर्ण परिसंस्थेमध्ये हा तुम्हाला क्रम नेहमी सारखाच दिसेल. मग प्राण्यांचे सुद्धा आपण 3 प्रकार बघितले. प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. प्राथमिक म्हणजेच गवत खाणारे, द्वितीय म्हणजे गवत खाणाऱ्या प्राण्यांना खाणारे प्राणी आणि तृतीय म्हणजे यांना खाणारे प्राणी. असा हा पूर्ण एक क्रम आहे. ओके. कंटाळा आलाय का मुलांना तुम्हाला? तर तुम्ही फ्रेश नाही दिसत, असे झोप आल्यासारखे वगैरे दिसतंय. कंटाळा आलाय? नक्की ना? पटापट ताट बसा बघू. सगळ्यांनी ताट बसा. बसला? हाताची तळवे एकमेकांवरती जोरात घासा. सगळ्यांनी. करा सगळ्यांनी. मुलींनो तुम्ही सुद्धा. इकडे तिकडे नाही बघा, हाताकडे लक्ष द्या. अजिबात इकडे तिकडे न बघता आपल्या हाताकडे लक्ष केंद्रित करा. ओके, 1 मिनिट पूर्ण. आणि मग ते हात आपल्या डोळ्यावर. असं बरोबर. तर थकवा जातो आपला तो. ओके, झालात फ्रेश आता? नाही झोप येते ना कुणाला? हे बघा, तुम्ही असे बोर झालात ना तर मग मला पण शिकवायला बोर होईल. तुम्हाला असं वाटतं का मी तुम्हाला शिकवू नये? आपण शिकवत, आता सध्या आपलं शिकवून झालेलं आहे. आपण काय करतोय? फक्त रिव्हिजन करतोय. तर मग यावेळेस मी पण बोलणार आहे आणि तुम्ही पण बोलणार आहात. जेव्हा शिकवत होते तेव्हा मी बोलत होते, तुम्ही ऐकत होतात आणि प्रश्नांची उत्तरं देत होतात. पण आपण आता रिव्हिजन करतोय, मग त्यावेळेला तुम्ही सुद्धा बोलणार आहात आणि मी तुमचं ऐकणार आहे.
ओके, त्यानंतर आपण बघितली होती ही पृथ्वी. पृथ्वी का बघितली होती? कारण पृथ्वीचे मुख्य 2 भाग पडतात, बरोबर. कोणते 2 भाग पडतात? कोण सांगेल? जितेंद्र सरांच्या इथून कोणी सांगेल? जमीन आणि पाणी. भामरे आमच्या इथून कोणी सांगताय? बरोबर, जमीन आणि पाणी 2 भाग बघितले होते आणि आपण ह्या 2 भागावरून आपल्याला 2 परिसंस्था बघायला मिळतात, 2 बायोम्स बघायला मिळतात. ठीक आहे, बायोम्स हा परिसंस्थांचाच एक प्रकार आहे, पण मोठी परिसंस्था. आपण जे आपल्या आजूबाजूला बघतो त्या छोट्या परिसंस्था असतात आणि अशा अनेक छोट्या छोट्या परिसंस्था मिळून एकच जी मोठी परिसंस्था तयार होते तिला आपण म्हणतो बायोम्स. काय म्हणतो? माझ्या मागून म्हणा, बायोम्स. 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 बायोम्स म्हणा तुम्ही पण. सर्व शिक्षकांनी लक्ष द्या की मुलं हे रिपीट करतील. बोला. बायोम्स. 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 बायोम्स काय आहे? मोठी परिसंस्था. मग त्याच्या 2 मोठ्या परिसंस्था कोणत्या आहेत? एक जल परिसंस्था आणि दुसरी भू परिसंस्था. कारण 2 प्रकार आहेत ना आपल्या पृथ्वीचे, पाण्यातला आणि जमिनीवरचा. मग तसेच 2 परिसंस्था झाल्या, 2 बायोम्स झाले. भू परिसंस्थेचा एक आणि दुसरा म्हणजे जलीय परिसंस्था. ठीक आहे, त्यातला आपण त्यातला कुठला बघणार आहोत? भू परिसंस्था. 2 प्रकार, भू आणि जलीय. तर भू परिसंस्थेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या परिसंस्था आपण अभ्यासल्या होत्या? तर गवताळ प्रदेशातील परिसंस्था आणि दुसरी जंगल परिसंस्था. बरोबर, गवताळ प्रदेशातील आणि जंगल परिसरातील परिसंस्था, अशा 2 परिसंस्था आपण अभ्यासल्या होत्या. तर त्यातच अजून काही परिसंस्था असतात पण आपल्याला त्या अभ्यासण्यासाठी नाही आहेत. वाळवंट वगैरे. त्यानंतर खूप प्रकार असतात जमिनीचे, बरोबर. सगळीकडे जमीन सेम असते का? आजूबाजूला आपल्याला डोंगर, दरी अशा वेगवेगळ्या अवस्था बघायला मिळतात जमिनीच्या. तर त्यानुसार भूपरिसंस्था पण बदलत जातात. पण आपण 2 अभ्यासल्या होत्या. कोणत्या 2 अभ्यासल्या होत्या? गवताळ प्रदेश आणि जंगल. जंगल. बरोबर, गवताळ प्रदेशातील आणि जंगल प्रदेशातील अशा 2 परिसंस्था आपण अभ्यासल्या होत्या. नंतर जलीय परिसंस्था. जलीय म्हणजे काय? पाण्यातील. मग पाण्याचे 2 प्रकार येतात. एक पिण्यासारखं, जे आपल्याला पिण्यायोग्य पाणी असतं ते कोणतं असतं? गोडा पाणी. त्यामुळे गोड्या पाण्यातील परिसंस्था एक आणि दुसरं खाऱ्या पाण्यातील म्हणजे समुद्रामधील जे पाणी आपल्याला पिण्यासाठी योग्य नसतं, असे 2 परिसंस्था आपण बघितल्या होत्या. मुलांना डोक्यावरून हात काढा आधी. हात खाली घ्या मुलांना डोक्यावरून. चला बसा, त्याचं लक्ष आहे बघा बारीक. इकडे बघा व्यवस्थित. हे आपण जी इतकी पिरियड झाले त्याचं रिव्हिजन करता येते. ओके, तर आता आपण बघूया परिसंस्था. तुम्ही कोण असते गटामधील? त्या प्रदेशातील उत्पादक कोण असेल? मी तुम्हाला फोटो सकट दाखवले होते. आणि इथे लिहिलेलं सुद्धा तुम्ही वाचून सुद्धा सांगू शकता. नावातच आहे ना त्याच्या, गवताळ प्रदेश आहे. मग तिथे काय असणार आहे? जास्त गवत. बरोबर, गवत तिथे जास्त प्रमाणात असणार आहे. मग गवताचे जे प्रकार तुम्हाला माहितीये तुम्ही इथे लिहू शकता. गाजर गवत, हरळी, कुसळी, दुर्वा, कुठल्याही गवताचं नाव इथे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर गवत खाणारे प्राणी कोण असणार आहे? प्राथमिक भक्षक.
प्राथमिक भक्षक मध्ये कोणकोणत्या प्राण्यांची नावं लिहाल? सांगा. बकरी खाते. सांग. बकरी. गाय, बकरी बरोबर. गाय व्हेरी गुड. हरिण, अहिर, गाय, बकरी, हरिण, ससा हे सगळे प्राणी जे गवत खातात आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. त्यानंतर द्वितीय भक्षक कोण? तर ह्या गवत खाणाऱ्या प्राण्यांना खाणारे प्राणी कोण आहेत ते? कोण आहे? गाय कोण खातो? गाईला कोण, हरणाला कोण खातं, सशाला कोण खाऊ शकतं? टायगर, टायगर वगैरे ना. जसं की ससा बघतो आपण. सशाला कोण खाऊ शकतो? साप खाऊ शकतो सशाला, बरोबर. मग साप. त्यानंतर जे छोटे प्राणी असतात त्यांना खाऊ शकतात पक्षी, मोठे काही पक्षी असतात ते. त्यानंतर कोल्हा, लांडगा, तरस यांच्यासारखे जे काही प्राणी आहेत जे वाघापेक्षा थोडे छोटे आहेत पण ते गाय, हरिण यांना खाऊ शकतात, ते प्राणी द्वितीय भक्षक मध्ये येणार. ठीक आहे. आणि तृतीय भक्षक मध्ये असे प्राणी की ज्यांना कोणीच खाऊ शकत नाही, ते सगळ्यात हायर लेवलला असतात. सिंह, तरस, गिधाड, घार हे सगळे मोठे प्राणी झाले. यांना कोण प्राणी हल्ला करून त्यांना मारू शकत नाही. आपण सिंहाला म्हणतो ना जंगलाचा राजा आहे, बरोबर. त्यामुळे त्याला कोणी घाबरत, त्यामुळे मोठा झाले तृतीय भक्षक असं लक्षात ठेवा. ठीक आहे. सिंह, गिधाड, घार, गरुड यांच्यासारखे प्राणी हे हायर लेवलचे झाले. त्यांना कोणी घाबरवण्यापेक्षा जे छोटे असणारे प्राणी असतात ते द्वितीय झाले. त्यांच्यापेक्षा छोटे प्राथमिक आणि सगळ्यात शेवटी उत्पादन. तर हा आपला क्रम आहे आणि हा क्रम सगळ्या परिसंस्थांमध्ये सेम आहे. मी तुम्हाला परत तेच सांगते की काही नाही लिहिता आलं, हा क्रम तरी लक्षात ठेवा. उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि विघटक हा क्रम सगळ्या परिसंस्थांमध्ये सेम आहे. त्याचे तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. मुलांना काय झालं हसायला? शेवटी विघटक म्हणजे काय बघितलं होतं आपण? तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव. मग त्या सूक्ष्मजीवांमध्ये बुरशी सुद्धा येते. बुरशी म्हणजे जी मशरूम टाईपची, तुम्ही अळंबी सारखी जी बुरशी बघितली होती आपल्याला जंगलामध्ये बघायला मिळते, कधी कधी झाडांच्या खोडांवरती जी छत्री सारखी उगवलेली दिसते, तर ती असते बुरशी. ती सुद्धा एक प्रकारची बुरशीच आहे आणि ती सुद्धा एक प्रकारची विघटकच आहे. मग विघटकांमध्ये आपण बुरशी किंवा जीवाणू असं लिहू शकतो. तुम्हाला त्यांचे प्रत्येकाचं सेपरेट नाव नाही आठवलं तरी काही हरकत नाही. तुम्ही फक्त जीवाणू आणि बुरशी एवढं लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचा मार्क्स मिळून जाईल. गवताळ प्रदेशातील परिसंस्था समजली? झाली रिव्हिजन? लिहून घेताय ना तुम्ही महत्वाचे पॉइंट्स? ओके. नंतर जंगल परिसंस्था बघूया. जंगल परिसंस्थेमध्ये आपण वेगवेगळे उत्पादक बघितले होते. मोठी झाडं, साग, देवदार, चंदन, डिप्टेरोकार्पस नावाचे एक असं झाड असतं ज्याची पानं ना त्याच्या शिरा खूप दिसतात, प्रॉपर दिसतात अशा. आणि मी त्याचा तुम्हाला फोटो दाखवला होता, तुम्हाला आठवत असेल तर. असं त्याच्याला शिरा प्रॉपर दिसतात, ते त्याला डिप्टेरोकार्पस म्हणतात. मग तुम्हाला जंगलात आढळणाऱ्या अनेक कुठल्याही झाडांची नावं तुम्ही इथे लिहू शकता. कोणकोणती झाडं तुम्हाला बघायला मिळतात जंगलात? कधी गेलाय तुम्ही जंगलात फिरायला, करवंदांना आंबे काढायला किंवा काजू किंवा कुठलंही फळ काढायला गेलाय? कोणकोणती झाडं बघितली आहेत? नावं सांगू शकता त्यांची? तुम्हाला तर माहिती असतील अनेक झाडांची नावं. लीम, माईक अनम्यूट करून सांगा. लीम, नीम, नीम. अच्छा, हा.
आंबा, आंबा, वड, बाबू, हा. अनस, बरोबर. बाबूळ. नारळ. नारळ जंगलात नसतात. हो. जंगलात प्रॉपर जंगलामध्ये आढळणारी झाडं. नारळ जंगलामध्ये येत नाही. नारळ किनारपट्टीवरती उगवतो. हो. नारळ नका लिहू. एक वेळ जांभूळ वगैरे लिहिलं तर ठीक आहे. जांभळाची झाडं असतात जंगलात. सीसम, हा. सीसम बरोबर. बोर, हा. ही झाडं तुम्ही लिहू शकता. आणि ही नेहमीची साग, देवदार, चंदन, बाभूळ ही झाडाची नावं सुद्धा लिहू शकता. कमीत कमी 2 ते 3 नावं लक्षात ठेवा जी तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता. त्यानंतर प्राथमिक भक्षक. मग या झाडांवरती आढळणारे अनेक कीटक, मुंगी, कोळी, फुलपाखरं, नाकतोडा असे अनेक आपल्याला प्राथमिक भक्षक ह्या झाडांवरती बघायला मिळतात. ते त्यांना खाणारे मग सरडा, त्यानंतर पक्षी असतात वेगवेगळे, साप असतो, कोल्ह्यासारखे छोटे छोटे प्राणी असतात, किंवा प्राथमिक भक्षक ससा पण येईल. द्वितीय भक्षक. त्यानंतर तृतीय भक्षक कोण? या प्राण्यांना खाऊ शकणार. मग वाघ, ससाना, चित्ता जे प्राणी जंगलामध्ये आपल्याला आढळतात त्या प्राण्यांची नावं आपल्याला इथे लिहायची आहेत. वाघ असतो जंगलामध्ये, ससाणा म्हणजे घारीसारखाच एक मोठा पक्षी असतो. त्यानंतर चित्ता असे प्राणी तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. आणि तृतीय भक्षक नंतर शेवटचा काय असणार आहे पॉइंट? तृतीय भक्षक नंतर काय येतं? मी तुम्हाला क्रम सांगितलं की नाही? तृतीय भक्षक नंतर काय येतं? प्राथमिक. तृतीय भक्षक नंतर येतं विघटक. विसरला? तृतीय भक्षक नंतर काय येतं? विघटक. एकदा सगळ्यांनी हा क्रम म्हणा माझ्यासोबत. पहिलं येतं उत्पादक. काय येतं? दुसरं प्राथमिक भक्षक. प्राथमिक भक्षक. बोला. प्राथमिक भक्षक म्हणा सगळ्यांनी. नंतर तिसरं येतं द्वितीय भक्षक. द्वितीय. बोला. द्वितीय म्हणजे दुसरं. द्वितीय भक्षक. काय तिसरा प्रकार? चौथं तृतीय भक्षक. तृतीय. चौथं काय आहे? तृतीय भक्षक. त्यानंतर सगळ्यात शेवटी पाचवं विघटक. विघटक. आता तुम्ही तुमचं सगळं लाईनीत म्हणा बघू. पहिलं उत्पादक, प्राथमिक घटक, द्वितीय घटक, तृतीय घटक, विघटक आणि पाचवं. बरोबर. उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि पाचवं विघटक. हा क्रम तुम्ही अजिबात विसरणार नाही आहात. समजलं ना? याच्यामध्ये विघटक काय असतात? बुरशी आणि जीवाणू. सेम. नंतर लास्ट आपण बघितल्या होत्या जलीय परिसंस्था. हे आपण आता मागच्याच लेक्चर मध्ये शिकलो होतं. एकदा परत पटकन रिवाइज करूया. दोन प्रकारच्या जलीय परिसंस्था आहेत, गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील. गोडं पाणी कुठे मिळतं आपल्याला? गोडे पाणी कुठे मिळतं? समुद्र, नदी. नाही. समुद्रात कसं मिळेल गोडं पाणी? गोडं पाणी नदी. गोडं पाणी समुद्रात, नदीमध्ये, तलावामध्ये, सरोवरांमध्ये म्हणजे मोठ्या तलावांमध्ये. ठीक आहे. नदी, तळे किंवा तलाव, सरोवर, त्यानंतर ओढा, हे सगळे नदी आपल्या गोड्या पाण्याचे स्रोत जे आपले जिथे आपल्याला पिण्याचं पाणी मिळतं ते झालं गोडे पाणी. राहील लक्षात? पिण्याचं पाणी म्हणजेच गोडे पाणी.
मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला क्रम बघायला मिळतो. सगळ्यात पहिले उत्पादक. कोण आहे उत्पादक इथे? सांगा, पाण्यामध्ये उत्पादक कोण असतं? शेवाळ वगैरे पाहिलं ना पाण्यातलं, सांगा. बरोबर, शेवाळ किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पान वनस्पती ज्या पाण्यामध्ये उगवतात. बघितलं असेल ना तुम्ही, मोस्टली विहिरींमध्ये पण बघितलं असेल. विहिरींच्या कडेला आतल्या साईडला सुद्धा आपल्याला अनेक प्रकारची अशी छोटी छोटी झाडं बघायला मिळतात. नदीच्या बाजूला सुद्धा खूप झाडं असतात ज्यांची मुळं नदीमध्ये असतात. त्या झाल्या पान वनस्पती, ज्या वनस्पती पाण्यामध्ये उगवतात. तुम्हाला नाहीच कुठल्या वनस्पतीचं नाव आठवलं, नुसतं पान वनस्पती लिहिलं तरी सुद्धा चालेल. ओके, पान वनस्पती. मग ह्या पान वनस्पतींना खाणारे मी तुम्हाला 2 नावं लक्षात ठेवायला सांगितली होती. आठवतात तुम्हाला? कोणाला आठवत आहेत का? मी तुम्हाला ना 2 चित्र दाखवली होती, 2 फोटो दाखवले होते आणि सांगितलेलं की ही 2 नावं लक्षात ठेवा पान वनस्पती. सोपी होती. अझोला आणि टायफा. व्हेरी गुड बाळा, व्हेरी गुड. अझोला आणि टायफा ही 2 पान वनस्पतींची नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सोपी आहेत लक्षात ठेवायला. त्यानंतर त्यांना खाणारे मासे, छोटे छोटे मासे किंवा काय म्हणूया आपण, पान कीटक असतात, वेगवेगळ्या प्रकारचे किडे असतात. हे आपण नदीच्या कडेला आपल्याला बघायला मिळतात. पान कीटक तर बघितले असते सगळ्यांनी. नदीवर छोटे छोटे असे किडे हे असतात, कीटक असतात जे उडत असतात आणि काही किडे सुद्धा असतात. कधी तुम्ही मासेमारीला गेला असेल तर मासेमारीसाठी हिरव्या रंगाचा कुठला तरी कीटक असतो, तो त्या गळाला लावला जातो. तर अशा प्रकारचे पान कीटक असतात जे आपल्याला लिहायचे प्राथमिक भक्षक गटामध्ये. त्यांना खाणारे मासे, बेडूक असे द्वितीय भक्षक किंवा छोट्या लहान माशांना खाणारे मोठे मासे असे. त्यांना खाणारे तृतीय भक्षक कोण? मगर, घुसर. त्यानंतर कधी कधी हे असतो कासव वगैरे असतात. हे झाले तृतीय भक्षक. आणि त्यानंतर जे सूक्ष्म जीव आहेत पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रकारची बुरशी बघायला मिळते, पण मोस्टली त्याच्यामध्ये सूक्ष्म जीव असतात जे नदीच्या तळाशी असतात. ठीक आहे, कुठे असतात सूक्ष्म जीव? नदीच्या तळाशी असतात. म्हणजे कोणत्याही पाणवठ्याच्या तळाशी आपल्याला खूप खूप प्रकारचे सूक्ष्मजीव बघायला मिळतात जे विघटनाचं काम करतात. त्यानंतर खाऱ्या पाण्यातील परिसंस्था बघितली होती आपण. खाऱ्या पाण्यामध्ये 2 होते, एक सागर म्हणजे समुद्र आणि दुसरा होतं खाडी. खाडी म्हणजे काय हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. कोणी सांगेल? आठवतं? समुद्राचा जो भाग खाडी म्हणजे काय होतं तुम्हाला सांगता येईल? समुद्राचा जो भाग 3 बाजूंनी जमिनीने वेढलेला असतो समुद्राच्या पाण्याचा. अशी आपण खाडी बघितली होती. समुद्राच्या पाण्याचा भाग ज्याच्या 3ही बाजूला काय आहे? जमीन आहे, त्याला म्हणायचं खाडी. काय म्हणायचं त्याला? खाडी. खाडी म्हणायचं खाडी. समुद्राच्या पाण्याचा असा भाग ज्याच्या 3ही बाजूला समुद्र आहे, जमीन आहे, त्याला म्हणायचं खाडी. आणि खाडीचा भाग कसा असतो? खोल असतो की उथळ असतो? उथळ. ओके, बाकीच्या मुलांनी सुद्धा आपले माईक अनम्यूट करा आणि सांगा. उथळ. उथळ म्हणजे कसा असतो? कमी खोल असतो. आणि समुद्र कसा असतो? समुद्र खोल असतो. खाडीच्या पाण्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे मासे बघायला मिळतात?
सांगा. समुद्राच्या पाण्यात आपल्याला शार्क, त्यानंतर देव मासा असे मोठे मोठे प्राणी बघायला मिळतात. आणि खाडीच्या पाण्यामध्ये आपल्याला मासे छोटे म्हणजे जे आपण मासे खातो तशा प्रकारचे छोटे मासे आणि झिंगा म्हणजे कोलंबी वगैरे या प्रकारातले मासे बघायला मिळतात. ठीक आहे. म्हणजे जिथे समुद्राचं खोल पाणी असतं तिथे जास्त प्रमाणात छोटे प्राणी बघायला मिळत नाहीत. तिथे आपल्याला मोठे मोठे मासे बघायला मिळतात. त्यानंतर विघटक. समुद्रावरच्या पाण्यामध्ये विघटकांची संख्या ही जास्त असते. समुद्राच्या तळाशी विघटकांची संख्या जास्त असते. आणि समुद्रामधले उत्पादक गट कोण आहेत तर शैवाल. समुद्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या वनस्पती किंवा पाण वनस्पती वगैरे जगू शकत नाहीत, कारण त्याचं पाणी क्षारयुक्त असतं, खारं असतं. त्यामुळे तिथे जास्त प्रमाणात आपल्याला काय बघायला मिळतात, शैवाल. हे जे सगळे आहेत हे शैवालांचेच प्रकार आहेत. ठीक आहे. आणि ते त्यांचा कलर असा का आहे, हिरवा का नाहीये. समुद्रामध्ये आढळणाऱ्या वनस्पतींचा कलर हिरवा का नसतो. कारण समुद्राच्या पाण्यामध्ये सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. ठीक आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही, प्रकाश संश्लेषण होऊ शकत नाही, म्हणून तिथे वनस्पतींचा रंग हिरवा नसतो, तर अनेक रंगीबेरंगी प्रकारात आपल्याला ते शैवाल बघायला मिळतात. चित्र टाकलं नाही. त्यानंतर हा प्रश्न होता तुमच्या पुस्तकामधला की मधमाशी नाहीशी झाली तर काय होईल. मधमाशी जर नाहीशी झाली तर परागीभवन होणार नाही. परागीभवन झालं नाही तर झाडाला फळं येणार नाहीत, आणि फळं नसतील तर मग त्या झाडांचं पुनरुत्पादन म्हणजे त्याच्यापासून नवीन नवीन झाडं तयार होऊ शकत नाहीत. आणि मग पूर्ण पृथ्वीवरची सृष्टी आहे ती हळूहळू नाहीशी व्हायला लागेल. त्यामुळे मधमाशा आपल्यासाठी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. आणि यातून आपल्याला काय सांगायचं होतं की पृथ्वीवर राहणारा जो प्रत्येक जीव आहे, प्रत्येक सजीव आहे, हा उपयोगाचाच आहे. कोणताही सजीव असा नाहीये की तो निरुपयोगी आहे, त्याचं काहीच काम नाहीये, तर असं नाहीये. प्रत्येक सजीवाचं काही ना काही एक काम आहे आणि ते काम ते करत असतं. तर याच्यावरून मला एक टर्म आठवली, त्याचं नाव आहे निश. काय नाव आहे त्याचं, निश. तर निश काय असतं, समजा एक झाड आहे. ओके, एक झाड समजा, ते झाड आहे, त्या झाडावरती काय काय राहतात, पक्षी राहतात बरोबर. झाडाच्या पायथ्याशी साप वगैरे असतात किंवा मुंग्यांचं वारूळ असतं. त्यानंतर झाडाच्या आजूबाजूला छोटं छोटं गवत उगवलेलं असतं. झाडावरती माकड वगैरे राहत असतात किंवा पक्षी राहत असतात. मग एकच झाड आहे, पण ते झाड किती जणांना उपयोगी पडते. आपल्याला पण उपयोगी पडतं, ऑक्सिजन देतं ते आपल्याला, किंवा मग आपल्यासाठी ते फळं देतं, सावली देतं बरोबर. झाडाचे खूप उपयोग आहेत. म्हणजे झाड बाकी सजीवांसाठी सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर त्या झाडाला म्हणायचं निश. काय म्हणायचं त्याला, निश. ठीक आहे. असं निश काय असतो, एक असा सजीव ज्याचा दुसऱ्या सजीवांच्या आयुष्यात देखील महत्वाचा उपयोग आहे. समजलं निश काय आहे. हो. असा सजीव ज्याचा दुसऱ्या सजीवांच्या आयुष्यामध्ये सुद्धा उपयोग आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मग तुमचे शिक्षक, त्यांनी शिकवलं नाही तर तुम्ही शिकू शकत नाही. त्यानंतर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहता तर मग त्यावेळेस तुमची काळजी घ्यायला तुमचे शिक्षकच असतात बरोबर. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तर मग ते तुमच्या आयुष्यासाठी काय झाले, निश. ठीक आहे. निश ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. निश म्हणजे काय, इम्पॉर्टंट.
त्यानंतर आपण बघितले होते परिसंस्थांचा ऱ्हास कशामुळे होते, मानवाच्या अशा कोणत्या कोणत्या क्रिया आहेत ज्यांच्यामुळे परिसंस्थांचा ऱ्हास होते. 6 पॉइंट आहेत. 6 शाळांमधले एक एक स्टुडंट सांगेल. पहिलं कोण सांगेल? लोकसंख्या वाढीबद्दल कोण सांगेल? जितेंद्र पाटील सरांच्या इथून कोणी सांगेल की सुदाम सरांच्या इथून कोणी सांगेल? माईक अनम्यूट करा मुलांना. दिसतंय आता तुम्हाला, चित्र पण दिसतंय आणि लिहिलेलं सुद्धा दिसतंय. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. लोकसंख्या वाढीमध्ये जास्त झाड वापरले जातात. मॅम थोडं ना त्याला माईकच्या जवळ बोलवा आणि बोला. मी व्यवस्थित बोला. छान आहे. लोकसंख्या वाढीमध्ये जास्त झाड वापरले जातात. ओके. झाडे तोड. कोण सांगेल? लोकसंख्या वाढीमुळे काय होतं? गरजांची वाढ होते आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर होतो, ज्यामुळे परिसंस्थांवरती त्यांचा विपरीत परिणाम होऊन परिसंस्था नष्ट किंवा बदल व्हायला सुरुवात होते. दुसरा पॉइंट होता शहरीकरण. सांगेल चंद्रकांत सर, तुमच्या इथून कोणी सांगेल शहरीकरण? सगळ्या शाळांनी तयार राहायचं. तर मुलांना ना थोडं कॅमेऱ्याच्या जवळ बोलला म्हणजे माईकचा आवाज व्यवस्थित येईल. हॅलो. हा मॅडम. मुला सांगतात ना आन्सर, त्यांना थोडं पुढे बोलवा म्हणजे आवाज व्यवस्थित. हो हो बरोबर सांगतोय. येते मॅडम आमची स्टुडंट. हा सांग. गावात काम नसल्यामुळे लोक राहतात, त्यामुळे लोकांची संख्या वाढते. शहरांची संख्या वाढते आणि मग जागांचा वापर बांधकामांसाठी होतो आणि त्यामुळे तिथली परिसंस्थांना नुकसान होतं. थोडं औद्योगिकरण. जितेंद्र पाटील सरांच्या इथून सांगा कोणीतरी. औद्योगिकरणामुळे कंपनीतील वेस्टेज. कोण सांगते? कोणीतरी एकाने पुढे येऊन सांगा मुलांना. औद्योगिकरणामुळे कंपनीतील घाण पाणी नदीत मिसळले. मुली तर कोणीच बोलत नाहीये. तोंडाला पट्टी लावणार नाही ते सगळ्या. पुढच्या पिढीला बोलायचा, वाचून घ्यायचा धडा. आणि काय जगिता, धडा वाचून घ्यायचा व्यवस्थित. कोण सांगेल औद्योगिकीकरण? अरे चुकलं तर चुकलं, आपण बोलणं महत्वाचं आहे. कोण सांगेल? चुकलं तर मी करेक्ट करेन. कारखान्याची संख्या वाढणे म्हणजे औद्योगिकरण. ओके. कारखान्यांची संख्या वाढणे म्हणजे औद्योगिकीकरण. मग त्याचा विपरीत परिणाम काय होतो परिसंस्थांवरती? ठीक आहे, मी सांगते. मग आता कारखान्यांची संख्या वाढली, औद्योगिकीकरण झालं, मग त्याच्यासाठी कच्चा माल लागणार, मग त्यासाठी जंगलतोड होणार. त्यानंतर कारखान्यातून जे विषारी धूर बाहेर पडणार, त्यामुळे हवेचं प्रमाण खराब होणार, म्हणजे हवेची क्वालिटी खराब होणार आणि त्यामुळे सजीवांना श्वास घ्यायला त्रास होणार. जे सांडपाणी ते नदीमध्ये सोडणार, तर मग त्या नदीतल्या पाणी खराब झाल्यामुळे नदीमध्ये राहणारे जे सजीव असतील त्यांना त्याचा त्रास होणार, म्हणजे परिसंस्थांना नुकसान होणार. समजलं? ह्या गोष्टी अशा लिंक करत न्यायच्या. एकाच एक कनेक्शन तुम्ही लावत नेलं की मग तुम्हाला ते लगेच कळेल. तुम्ही प्रदूषण हा धडा शिकला होतात ना गेल्या सेमिस्टरला. मागच्या 6माही परीक्षेसाठी तुम्हाला प्रदूषण हा धडा होता. तर प्रदूषण धड्याच्या रिलेटेडच ह्या सगळ्या गोष्टी आहेत.
नंतर मोठी धरणे. मोठ्या धरणांचा काय दुष्परिणाम होतो? प्रल्हाद शिंदे सर, तुमच्या इथून मुलं बोलतील. मोठ्या धरणांमुळे जमीन पाण्याखाली जाते. ओके, जमीन पाण्याखाली जाते, त्यामुळे त्या जमिनीवरती जे कोणते प्राणी असतील, ज्या कोणत्या वनस्पती असतील त्यांचं नुकसान होतं आणि वनस्पती नष्ट झाल्यामुळे वनस्पतींशी रिलेटेड असणारे जे काही प्राणी असतील त्यांचं नुकसान होऊन परिसंस्था ऱ्हास पावते. त्यानंतर पर्यटनाचा, आपल्या फिरण्याचा काय परिणाम होतो? प्रकाश पाटील सर, तुमच्या इथून कुठल्या तरी मुलाला सांगा पुढे यायला. प्रकाश पाटील सर. ओके, कोण सांगेल दुसरं? हेडमास्टर सर, तुमच्या इथून कोणी सांगेल का? आपण फिरायला जातो वेगवेगळ्या ठिकाणी, काय होतं? पर्यटनामध्ये पौष्टिक कचरा वाढतो. बरोबर, कचरा वाढतो. आपण निसर्ग निरीक्षणाला जातो जंगलामध्ये वगैरे, तर मग जंगलामध्ये सुद्धा आपण कचरा करून येतो. त्यानंतर कुठे देवदर्शनाला गेलो असो किंवा फिरायला गेलो असो तरी सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी कचरा बघायला मिळतो आणि त्यामुळे ती स्थानिक परिसंस्था जी असते, हा वर्ड महत्वाचा आहे, स्थानिक परिसंस्था, तिच्यावरती ह्या कचऱ्याचा, तिच्यावरती ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो आणि तिच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतात. त्यानंतर सगळ्यात लास्ट पॉइंट, युद्धांचा काय परिणाम होतो? युद्ध कशामुळे होतात? विषारी वायू हवेत पसरतात. बरोबर, जे ग्रेनेड फेकले जातात, मिसाईल फेकले जातात, त्याच्यामुळे अनेक विषारी वायू हवेत पसरतात. हवा प्रदूषण होते, त्याच्यामुळे जे तिथले सजीव असतील त्यांना श्वास घ्यायला प्रॉब्लेम होणार आणि त्याचा परिणाम होऊन कदाचित ते मरू सुद्धा शकतात. मानवी समूहात स्पर्धा होतात, राजकीय कारणांसाठी, आर्थिक कारणांसाठी, जमिनीवरून भांडणं होतात, पाण्यावरून भांडणं होतात दोन देशांमध्ये आणि त्या भांडणांचा परिणाम हा कुणाला भोगावा लागतो? आपल्या परिसंस्थेला भोगावा लागतो. ओके, आता तुम्ही परिसंस्था रक्षणासाठी काय काय करू शकता? परिसंस्थेला आपण कसं वाचवू शकतो? कुठल्याही केमिकलचा वापर करायचा नाही. केमिकल्स असलेल्या गोष्टींचा आपण कमीत कमी वापर केला पाहिजे, जेणेकरून कमीत कमी विषारी घटक निसर्गामध्ये सोडले जातील. व्हेरी गुड. अजून दुसरं झाडे लावणे, बोला. जास्तीत जास्त झाडे लावणे. बरोबर, जास्तीत जास्त झाडे लावून आपल्याला जास्तीत जास्त संरक्षित क्षेत्रे निर्माण केली पाहिजे, जेणेकरून हवेची गुणवत्ता सुधारेल आणि त्याचा परिणाम होऊन ज्या झाडावरती रिलेटेड असणारे जे कोणी पशु पक्षी असतील त्यांची सुद्धा संख्या वाढेल. अजून प्लास्टिकचा वापर कमी करणे. हा, हे सगळ्यात मेन आहे. प्लास्टिकचा वापर जिथे जिथे कमी करता येईल तिथे तिथे कमी केला पाहिजे, कारण की प्लास्टिक वगैरे खाल्ल्याने अनेक प्राण्यांना प्रॉब्लेम होतो. जर समुद्रामध्ये गेलं की जे कासवं असतात मोठी मोठी, त्या पिशव्यांना ते जेलीफिश समजून खाऊ शकतात आणि मग त्यांना तर तिथे ट्रीट करायला कोणते वेटनरी डॉक्टर सुद्धा नसतात, त्यामुळे त्यांचं नुकसान होतं. त्यामुळे प्लास्टिकचा वापर आपण जेवढा कमी करू तेवढं जास्त चांगलंय. नेक्स्ट अजून कोण सांगेल? कारखान्यांचा वापर
कारखान्यात जास्त कमी लागलं पाहिजे. कारखान्यांचा वापर आपण तसं कमी नाही करू शकत, पण कारखान्यांमधून जे सांडपाणी आपण सोडतो ना, ते सांडपाणी ट्रीटमेंट करून किंवा प्युरिफाय करून आपण ते नदीमध्ये सोडू शकतो, जेणेकरून त्याच्यामधून विषारी पदार्थ बाहेर पडणार नाही. जंगलतोड कमी करणे, वृक्षतोड कमी, जंगलतोड कमी करणे. तसंच जंगलतोड कमी करण्यासाठी कायदे आणि नियम नीट किंवा काय म्हणूया ठोस असणं गरजेचं आहे. मग त्यामुळे कायदे आणि नियम बनवणं आणि त्या कायदे आणि जे नियम आहेत त्यांची योग्य पाळणूक होते की नाही ते बघणं हे तेवढंच महत्वाचं आहे. हे आपण उपाय करू शकतो. व्हेरी गुड मुलांना, तुम्ही खूप छान उत्तर दिलीत आज. भामरे मॅम, तुम्ही मुलांना खूप छान सपोर्ट करता, त्याबद्दल थँक्यू. थँक्यू मॅम. मला सगळा समजला हा लेसन. हो.